नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला इथे बल व बलाचे प्रकार या धड्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. बल व बलाचे प्रकार हा धडा इयत्ता 6वी मध्ये आहे. आता आपण समजून घेऊया बल म्हणजे काय. बल म्हणजे एखादी वस्तू ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी जो आपण जोर लावतो त्या जोराला बल असे म्हणतात. आणि बलाच्या खूप सारे उपयोग आहेत. बलाची आवश्यकता सुद्धा आहे आपल्या जीवनामध्ये. आणि बलाचा वापर बघूया. बलाचा वापर वस्तूची दिशा, वस्तूची जागा बदलण्यासाठी सुद्धा केला जातो. आता तुम्हाला तर माहिती आहे, वस्तू आपणाहून जागा बदलते का? सजीव वस्तू आपल्या जागा बदलू शकतात, पण निर्जीव वस्तू जसे की टेबल, खुर्ची हे सर्व आपली जागा नाही बदलू शकत. त्यामुळे आपण बलाचा वापर करतो आणि बल लावून एक वस्तू त्याच्या जागेवर हलवून दुसऱ्या जागेवर बल लावून आपण करू शकतो. बलाची आवश्यकता काय? वस्तूची दिशा बदलण्यासाठी बलाची खूप आवश्यकता आहे. आता माणसाला आपल्याला जर बल नसेल, आपल्याकडे जर बल नसेल तर आपण एकही काम करू शकत नाही. आता आपल्याला जर पोषक अन्न मिळालं, तर सजीवांना जर पोषक अन्न मिळालं तर आपण ऊर्जा मिळते, त्याच्यातून आपल्याला बल मिळतं आणि आपण काम करतो. शक्ती म्हणजेच बल. पण बल मनुष्याकडेच आहे का? तर नाही. यंत्रातर्फे, चुंबकातर्फे, पृथ्वीतर्फे सुद्धा आपल्याला बल मिळू शकतं आणि असेच बलाचे खूप सारे प्रकार आहेत. आता आपण बघूया बलाचे प्रकार. बलाचे प्रकार तर कोणते? आधी आपण बलाचे प्रकार जाणून घेऊया. ते किती व कोणकोणते आणि त्यांच्या व्याख्या सुद्धा सांगणार आहे. बघा, बल आहे यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल असे काही बलाचे प्रकार आहेत. आधी आपण बघूया यांत्रिक बल. आता यांत्रिक बलामध्ये काय आहे? खूप सोपं आहे. यांत्रिक बलाची व्याख्या सुद्धा खूप सोपी. आता यांत्रिक म्हणजे काय नेमकं? यांत्रिक म्हणजे एक यंत्र. आपण खूप सारे यंत्रांचा वापर करतो आपल्या जीवनामध्ये. जसं की शेतीसाठी आपल्याला कोणतं यंत्र मदत करतं? जसं ट्रॅक्टर हे आपणाहून चालतं का? नाही. त्यामध्ये ती एक निर्जीव वस्तू आहे, पण जेव्हा सजीव तिला स्टार्ट करतो, काही त्याच्यात इलेक्ट्रिक बॅटरी काही वगैरे असेल, पण जेव्हा सजीव तिला चालवतो तेव्हाच ती चालते. ती निर्जीवच वस्तू आहे. आणि सजीव आपल्या जीवनात खूप सारे यांत्रिक बलाचा वापर करतो. आता यांत्रिक बलाची व्याख्या बघूया. यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. आता बघूया, ट्रॅक्टरने एक एकर वावर नांगरलं तर यामुळे शेतीचं काम कोणी केलं? यंत्रामार्फत शेतीचं काम झालं. यंत्रामार्फतच झालं का? हो. तर यंत्रामार्फतच ते बल लावलेलं आहे. यंत्रामध्ये सुद्धा बल असतं. आता बघूया आपण चुंबकीय बल. चुंबकामार्फत लागलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. आपल्याकडं चुंबक असतात बघा. चुंबक काय करतं? जर त्याच्यापेक्षा छोट्या वजनाची किंवा छोटी वस्तू असेल तर ते आपल्याकडं खेचतं. ती खेचतं म्हणजे काय करतं? जोर लावतं. आणि आपण तर बघितलं, वस्तूला लावलेल्या जोरास उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी त्या जोरास बल म्हणतात. तर तो जे जोर लावून वस्तू आपल्याकडं खेचतं किंवा ते वस्तूकडे जातं आणि त्याला चिपकतं आणि त्यालाच बल म्हणतात. आणि चुंबकामार्फत लागलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. आता बघूया आपण गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल कोणतं? गुरुत्वीय बल नैसर्गिक बल आहे. ते एक निसर्गातून मिळालेलं बल आहे, निसर्ग प्राप्त आहे. गुरुत्वीय बलामुळेच आपण उभे राहू शकतो आपल्या पृथ्वीवर. आणि जर गुरुत्वीय बल नसतं तर तुम्हाला सुद्धा माहिती काय झालं असतं? आपण या जागेवरून कुठे सुद्धा हवेत उडला असतो आणि वस्तूसुद्धा जागेवर नसत्या, सर्व हवेवर तरंगलेलं असतं. आणि गुरुत्वीय बल असतं पृथ्वीकडंच असतं का? नाही. पुऱ्या ब्रह्मांडाला सुद्धा गुरुत्वीय बल आहे. ब्रह्मांडाला सुद्धा गुरुत्वीय बल असतं आणि ब्रह्मांडामधलेच एक फिरणारी आपली पृथ्वी आहे. पृथ्वी जे बल लावून जे आपल्याला जोर लावते आणि एखादी वस्तू आपल्याकडे खेचते. आपण जर फुटबॉल खेळत असलो, फुटबॉल जर वर गेला
तर तो वरच फिरतो का? नाही, तो खाली येतो. कारण पृथ्वी त्याला आपल्याकडं आपला जोर लावून खिचून घेते आणि तोच जोर म्हणजे गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल याची व्याख्या सुद्धा खूप सोपी आहे. बघा, पृथ्वी जे बल लावून वस्तू आपल्याकडे खेचते, पृथ्वी जे बल लावून आपल्याकडे खेचते, त्या बलाला किंवा त्या जोरालाच गुरुत्वीय बल असे म्हणतात. आता बघूया आपण स्थितिक विद्युत बल. स्थितिक विद्युत बलमध्ये काय आहे बघा रबर, प्लास्टिक, एबोनाइट या वस्तू कशा आहे माहिती का? विद्युत प्रभारित वस्तू आहे. आणि घर्षणामुळे काय होतं, या वस्तू जर आपण घर्षण कधी झाले या वस्तूंमध्ये तर त्यांच्यामध्ये विद्युत प्रभार निर्माण होतात आणि विद्युत प्रभार निर्माण झाल्यावर त्या वस्तू विद्युत प्रभारित होऊन जातात. आणि अशाच ज्या विद्युत प्रभारित पदार्थ आहे यामध्ये जे विद्युत प्रभार निर्माण होतात याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. तुम्ही तो प्रयोग केलाच असेल. आपण बघा, एक स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये घासतो आणि बॉटले असते त्यावर आणखीन एक स्ट्रॉ असते, ती जवळ नेलं की ती फिरायला लागते. त्यामध्ये आकर्षण प्रतिकर्षण असं ही क्रिया घडते. त्यामध्ये सुद्धा विद्युत प्रभार, धनप्रभार हे प्रभार असतात आणि त्यामध्येच ह्या वस्तू आहे ज्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार असतो ज्या वस्तू विद्युत प्रभारी असतात त्यांनाच आपण स्थितिक विद्युत बल लावू शकतो. आणि अशा वस्तूंमध्ये विद्युत प्रभार निर्माण झाल्यास विद्युत प्रभार या वस्तूमध्ये केव्हा निर्माण होतो? जेव्हा घर्षण होईल त्या वस्तूंमध्ये तेव्हाच त्या वस्तू विद्युत प्रभार